लोक आपल्याला फॉलो करतात, आपण जी कृती करतो ती लोक सुद्धा करून बघतात. फक्त रेसिपी नाही, इतरही बाबतीत. म्हणजे तुमचं साडी नेसणं असेल किंवा इतर गोष्टी असतील, पारंपरिक साज तुम्ही परिधान करता, तर ह्या सगळ्या गोष्टींविषयीचे तुमचे काही निर्णय हे आधीच ठाम होतात का तुम्ही, की आपल्याला हे करायचंच आहे, किंवा वेगळे कपडे आपण वापरावेत, वेगळं काहीतरी मेकअप करावा, असं नाही वाटत? तुम्ही ज्या पद्धतीने आता आम्हाला दिसताय किंवा एरवी तुम्ही घरात जशा वागत असाल तसंच आपण राहायचं हे आधीच ठरवलेलं? नाही, आधीच नव्हतं ठरवलं. बरं. पण कॅमेरा समोर यायचं तर आपली कोळी पद्धतीची साडी हवीच, म्हणून असं वाटलं की साडी घालून आणि आपलं सिंपल मेकअप असं हे करून रेसिपीज शूट कराव्या. अच्छा, असं वाटलं एकदम. बर. आता पुन्हा एकदा ना आपण मागच्या विषयाकडे, म्हणजे आपण मगाशी म्हटलो की एखादी रेसिपी समजा फसलीच, त्याचं काहीतरी गडबड झाली, तर अशा वेळेला ती सांभाळता कशी? म्हणजे झालंय का मुळात असं कधी की गडबडच झाली, म्हणजे सगळंच वाया गेलं? नाही, सगळं असं वाया नाही गेलंय. बरं. नॉर्मली होतं, जर कुठलं काय समजा पीठ थोडं पातळ झालं, त्याच्यामध्ये थोडं एक्स्ट्रा ऍड करून आपण हे करू शकतो, म्हणजे रेसिपी पुन्हा आपण ती रिकव्हर करू शकतो. बरं. पण मग ह्या रेसिपीचे प्रयोग कोणावर होतात घरात? घरातल्यांच्या म्हणजे त्यांना छान खायला मिळतं, याच्याबरोबर प्रयोग होणं, याला सुरुवातीला मी करून बघते की नक्की परफेक्ट होते की नाही ती, आणि नंतर कॅमेरा समोर आणते.